नमस्कार मित्रांनो. तर आज महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद दिवस आहे. तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांचं आज विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे. आणि आज सकाळपासून एवढं मन अस्वस्थ झालं की व्हिडिओ काढायचा म्हणून संध्याकाळी 10 वाजले जवळजवळ. सकाळी 9 वाजता झालेली घटना, पण व्हिडिओ काय काढू वाटला नाही खरं सांगायचं तर. कारण एवढं. आणि आज दुसरी एक गोष्ट, आज टी व्हीवर दिवसभर अजितदादांच्याच बातम्या आपण बघतो. अजितदादांचं वय 66 वर्षे आहे. हे खरं तर आज मला माहीत झालं. कारण एवढं वय त्यांचं असेल असं मला तर वाटलं नव्हतं. कारण त्यांची जी पर्सनॅलिटी होती, व्यक्तिमत्व होतं एवढं ॲक्टिव्ह, की अगदी तरुण पोरासारखे त्यांचे सगळे कृती होती. आणि त्यांचा एकतर विनोदी स्वभाव, त्यांची ती विनोद करण्याची शैली, एकदम कुठलाही माणूस त्यांना न आवडणार त्यांच्या पक्षाचा नसला आणि किंवा राजकारणाशी निगडीत नसला तरी अजितदादांकडं आकर्षित होईल असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांची बोलण्याची पद्धत होती. एकतर त्यांचा स्पष्ट वक्तेपणा आणि एकदम जे असेल ते तोंडावर बोलणे, हे त्यांचा एकतर एक ती फायदा आणि तोटा हे दोन्ही असतात त्या गोष्टीत. पण त्यांनी त्याचा विचार कधी केला नाही. जे असेल ते तोंडावर स्पष्ट असा त्यांचा स्वभाव होता. अगदी त्यांचं चुलते म्हणजे त्यांचं जे मार्ग आजपर्यंत राजकीय जीवनाचे जे गुरु आहेत माननीय शरद पवार साहेब, त्यांच्या अगदी उलट यांचा स्वभाव होता की जे असेल ते तोंडावर. पण ती आज ती व्यक्ती आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचीच नाही तर सर्वच क्षेत्राची न भरून निघणारी हानी झालेली आहे. आपण काय 5-10 मिनटाच्या व्हिडिओमध्ये त्यांचा पूर्ण जीवनाचा परिचय करू शकत नाहीत किंवा तासाच्या व्हिडिओत करू शकत नाहीत. पण आज आपण छोटासाच व्हिडिओ काढणार आहोत आणि त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. आणि त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या पत्नी सुनीत्राताई पवार, आई आशाताई आणि मुलं पार्थ पवार, जय पवार, सगळेच त्यांचे कुटुंबीय, रोहित पवार, ते सगळे त्यांचे मोठं कुटुंब आहे. सर्वांना ह्या दुःखात सावरण्याची शक्ती ईश्वर देवो ही प्रार्थना करू आपण. आणि त्यांचा अंत्यविधी उद्या आहे आणि उद्या आपण याच्यावर विस्तृतपणे अजितदादांच्या जीवनावर व्हिडिओ काढू. तोपर्यंत आपण थांबूयात आणि पुन्हा एकदा अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात. जय हिंद.